मी सर्वप्रथम अमरावती शहराच्या महानगरपालिकेमधील सर्व मतदारांचं, नागरिकांचं मनापासून आभार मानतो। भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा पक्ष म्हणून जनतेने निवडलेला आहे। आमच्या पक्षाला त्या ठिकाणी बहुमत मिळालं आहे। आमच्या पक्षाला त्या ठिकाणी महापौर बनण्याकरता जनतेचा मॅन्डेट मिळाला आहे। आम्ही आता सर्वांशी चर्चा करू, जे आमच्या महापौराला साथ देईल किंवा आमच्या महापौराकरता मतदान करेल त्या सर्वांशी आम्ही चर्चा करू आणि ज्यांनी ज्यांनी अमरावती महानगरपालिकेच्या विकासाकरता आम्हाला मदत करायचा विचार केला असेल, तर शेवटी अमरावती महानगरपालिकेचा महापौर भाजपचा असला तर डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून अमरावतीचा विकासाला पूर्ण नेता येईल। केंद्रातलं राज्याचं दोन्ही सरकार म्हणून आम्हाला अमरावतीमध्ये काम करायचे आहे। तर अमरावतीच्या महापौराला जे जे पक्ष समर्थन करतील त्यांना आम्ही सोबत घ्यायचा विचार करू। मी एकच सांगितलं, भारतीय जनता पार्टीचा महापौर बनण्याकरता मोदीचं सरकार, देवेंद्रजीच्या सरकारच्या संपूर्ण विकास योजनेला अमरावतीमध्ये आणण्याकरता ज्यांना ज्यांना भारतीय जनता पार्टीसोबत यायचं आहे त्यांना आम्ही विनंती करू। ज्यांची मर्जी असेल येतील, नाही मर्जी असेल तर नाही येतील, पण आमची विनंती राहील सर्वांना की आपण आता निवडणुका संपल्या आहे, पक्षीय राजकारण संपले आहेत, विकासाकडे अमरावती न्यायची आहे। त्यामुळे जे काही मॅन्डेट सर्वांना मिळालं आहे त्या मॅन्डेटवर सर्वांनी एकत्र येऊन पुढे जायचं आहे।